लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्रीत 21 किलोमीटरच्या रस्त्याला हिरवा कंदील. कन्नड मतदारसंघ मात्र अजूनही प्रतीक्षेत. देवगिरी कारखाना ते गौरपिंपरी रस्ता सुरू. नादरपूर फाट्यापर्यंतचे रस्त्याचे काम कधी होणार? कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग निधोना फुलंब्री मार्ग आहे. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर देवगिरी साखर कारखाना ते गौरपिंपरी या सुमारे 21 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. आता उर्वरित गौरपिंपरी ते नादरपूर फाट्यापर्यंतच्या 3 किलोमीटर रस्त्याचे काम कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. देवगिरी साखर कारखाना ते गौरपिंपरी रस्त्याच्या कामासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. देवगिरी साखर कारखान्याचे प्रशासक कल्याण चव्हाण तसेच फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या माध्यमातून हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागत आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थी गावातील प्रतिनिधींनी आडगाव भूमे येथे कल्याण चव्हाण यांचा शाल, पुष्पहार व पुस्तक देऊन विशेष सत्कार केला. यावेळी कल्याण चव्हाण यांनी रस्ते, शेती आणि शिक्षण हे ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगत या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड यांनी रस्त्याचे काम सुरू असताना कामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान यावेळी उपस्थित नागरिकांनी कन्नड मतदारसंघातील नादरपूर फाट्यापासून पुढील रस्ता अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. देवगिरी कारखाना ते नादरपूर फाटा रस्ता या गावांसाठी सोयीचा. फुलंब्री तालुक्यातील रेलगाव, पिंपळगाव, कान्होरी, लिहा, सीताबाईची वाडी, आडगाव, डोंगरगाव, शिरोडी, निधोना, वामना, लालवन, नायगाव आदी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. तसेच कन्नड तालुक्यातील चिंचोली, करंजखेड, वासडी, घाटशिंद्रा, टाकळी, लोहगाव, दिगाव, वाकद, शेलगाव, जांभडी, रायपूर, गणेशपूर, पिशोर, पळशीबुद्रुक, पळशीखुर्द, नादरपूर, पिंपरखेडा, शफियाबाद, भिलदरी, गौरपिंपरी येथील नागरिकांनाही रहदारीसाठी हा रस्ता सोयीचा आहे. पूर्ण रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनीही या उर्वरित रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या प्रसंगी लाभार्थी गावातील संजय भूमे, पंढरीनाथ भूमे, प्राध्यापक व्याख्याते मनोज मोकासे, प्राध्यापक राजेश भावसार, प्राध्यापक जे.एस. पाटील, हरिभक्त परायण, डॉक्टर विलास तायडे, दत्ता मोरसकर, सुरेश कोल्हे, साळुबा मोकासे, बापूसाहेब छत्रे, मारुती धोंडरकर, एकनाथ भूमे, मनोहर गायकवाड, दत्तू पुंडे पाटील, पवन थोरात, नाना साबळे, डॉक्टर सुधाकर जाधव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवर हो, एका विशेष सत्कारासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे देवगिरी सहकारी साखर कारखाना ते पिशोर हा जो रोड आहे तो अत्यंत कळीचा मुद्दा सर्व परिसरातील गावांसाठी झालेला होता. आणि तो विशेषतः देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय प्रशासक आदरणीय कल्याण दादा चव्हाण यांनी तो पास लावलेला आहे. आणि 21 किलोमीटरसाठी 25 कोटी रुपयाचा निधी सन्माननीय साहेबांनी, सन्माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी या ठिकाणी आणलेला आहे. म्हणून आदरणीय दादा, या रोडच्या परिसरातील सर्व गावांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन या ठिकाणी करतोय की महत्त्वाचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. सत्कार आहे. आमचे बंधू यांना विनंती करतो की त्यांनी तुमचा या ठिकाणी सत्कार करावा. फुले पटेल, तुम्हालाही विनंती आहे. सर, तुम्हालाही विनंती आहे. आणि कारण आपलं या ठिकाणी आहे की एक मोठं काम आपण या ठिकाणी संकल्प आहे. म्हणून स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज हे पुस्तक देऊन तुमचं या ठिकाणी अभिनंदन आहे. आणि दुसराही साकडा आहे. झालेल्या कामाबद्दल मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि पुढचंही बाकीचं जे आहे ते तसंच लागेल अशी विनंती आपल्याला आहे.
फोटो घेऊया. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.